सर कुठे गेले सर? सर बंटी, सर सर सर, दिसलाच नाही सर तुम्ही. सर सर आपली खूप मोठी फसवणूक झाली. म्हणजे सर आपली बंद पडलेली फिल्म आहे ना, तिचा प्रोड्युसर झोलर निघाला. काय बोलतोस ते नीट सांग. सर सोशल मीडियावरती बघा, त्याने भारी भारी फोटो टाकलेत. प्रत्येक वाक्यावर रिॲक्शन देऊ आता. तसं नाही सर, अहो तो सिंगापूरला गेलाय, फॅमिली सोबत क्रूज वरती एन्जॉय करतोय, ऐश करतोय. आणि ते पण काय साध्या सुध्या क्रूज वर नाही, तर जगातल्या सगळ्यात महागड्या क्रूज वर. लॉटरी लागली याला का जुगार खेळायला लागला? माहित नाही, पण मला वाटतं काहीतरी सॉलिड लग्गा लागलाय त्याला. सर आपण त्याला मोठा केलाय, त्याची पहिली फिल्म तुम्ही केलीत. सर त्याचं ना काहीतरी केलं पाहिजे. आयुष्यभर क्रूजवर आयुष करणार नाही आहे ना, कधीतरी परतेलच. लक्ष ठेवा. आणि जसं सापडेल तसं तुडवायला सुरू करा. आणि तुडवत तुडवतच घरी घेऊन या. ठीक आहे सर. थांब जरा. बोलणं संपलेलं नाही अजून माझं. मॅन पॉवर वाढवा. ओके. हं? का? अजून 2 व्यक्तींवर लक्ष ठेवायचं आहे. कुणावर? सर सांगा ना, कुणावर वॉच ठेवायचं आहे? आई. आई साहेब? ब्लाइंडली विश्वास ठेवलाय मी तिच्यावर कायम, अजूनही आहे. पण गेल्या काही दिवसात मला तिचं वागणं जरा फिशी वाटतंय म्हणून. म्हणजे मला समजलं नाही सर. मलाही नाही समजलं. ती मोहिनीच्या घरी गेली, तिथून आल्यानंतर तिच्याबद्दल माझ्याकडे विचारपूस केली का आय डोंट नो. मोहिनीची आई येऊन गेली, गुपचूप भेटून गेली तिला. आणि यू नो द स्ट्रेंज थिंग इज, अजूनही सांगितलेलं नाही तिने मला. सांगेल की नाही माहित नाही. मागच्या वेळेला जवळच्या व्यक्तीने धोका दिलाय मला, गप्प बसून सहन केलाय मी. सहन नाही करणार. इनफॅक्ट आता सहन होणार नाही मला. आणि दुसरी व्यक्ती अर्थात बंधुराज, अजिंक्य. काय त्याचं वागणं शेडी आहे, कुठेतरी माहिती आहे. पण आईचं वागणं नाही कळत आहे. सो आणि बंटी आई आहे म्हणून सत्याला पॉइझन आहे कुठलंच. ठीक आहे, मी करतो व्यवस्था सगळी.
ए आयशे, जा दरवाजा उघड. नाही तू जा, तू दाराजवळ बसलायस ना, तू जा. जा जा, जेवणाची डिलिव्हरी आली असेल, मी पैसे भरले. जा उठ. एवढ्या लवकर आलात तुम्ही? कोण आलंय? आई बाबा, तुम्ही इथे असं अचानक सांगितलं नाही मला. या या आत या. कसे काय आलात? मी बोलवलं यांना. बस 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 आई. बस बस. बाबा बसा. जा पाणी आण ग. बापरे मुकुंदा, किती गरम होते रे मुंबई. हो ते तर आहे. कशाला उगाच त्रास दिला हिने तुम्हाला? म्हणजे आई म्हणजे आम्ही इथे यायला नको होते तुला. काय आहे ना, मला तुझी अवस्था बघवत नव्हती रे. आणि तसंही त्या मोहिनीच्या बाबतीत तुझी गाडी काय पुढे सरकतच नव्हती ना. तू तिच्याबद्दल ह्यांच्या समोर का बोलतीस? तुला काय वाटलं आम्हाला काही कळणार नाही? हिला आमचा खबरी म्हणूनच इथे ठेवलंय, तुझ्यावर लक्ष ठेवायला. बाबा काय तुम्ही पण. ते जाऊ दे, आता आई बाबा आलेत ना, तर ते ऑफिशियल मागणीच घालतील मोहिनीच्या घरी जाऊन. म्हणजे ना सगळाच प्रश्न मिटेल. ठीक आहे ठीक आहे, आपण बोलू त्यावर. तुम्ही जेवला नाही आहेत ना? मी आमच्यासाठी जेवण ऑर्डर केलं होतं, आपण एकत्रच जेवूया. हो हो.